अजित गव्हाणे आहेत शरद पवार गटाकडनं आणि महेश लांडगेंकडनं भाजपकडनं महेश लांडगे. बहुतेक अजित गव्हाणे. हा, का बरं वाटतं? कारण त्यांचं एक नवीन उमेदीचा चेहरा आहे बरं, आणि कामसू आहे बरं, बरं, आणि सर्वसामान्य लोकांमध्ये मिसळणार आहे. बरं. आपण त्यामुळे- पाहतोय 10 वर्ष महेश लांडगे आमदार होते. हा. यंदा मला वाटतं की लोकांना बदल हवाय. हा, लोकांच्या दृष्टीनं आता यांना 2 टर्म दिल्यात. हा, हा. मग ह्या 3ऱ्या टर्मच्या वेळेला आपण बदल केलेला बरा असं लोकांची सुप्त अशी भावना आहे. कारण ह्या आपला यांना आधीचे ऍक्टिंग आमदार आहेत त्यांनी 2 टर्म केल्यात. हम्म. मग तेच चेहरा देण्यापेक्षा नवीन याला संधी दिली तर तो आणखीन जोमानं काम करेल. काम करतील चांगलं अजित गव्हाणे हो, निवडून आले. नक्कीच करणार. कारण संधी मिळाल्यावर त्याचं सोनच करणार ते. आता राजकारणातले फटाके फुटतात निवडणुका लागल्या. काय वाटतं या भोसरी विधानसभेबद्दल सध्या? अजित गव्हाणे यांचा कसा चेहरा निर्मळ स्वच्छ प्रतिमेचा असल्यामुळं जास्त कल आणि अजित गव्हाणे वाटतं निवडून येतील यावेळी. काय कारण आहेत अजित गव्हाणे येतील असं वाटतं तुम्हाला? अजित गव्हाणेची कामं पण चांगली आहेत. त्यांच्याकडे आपण कुठल्या कामासाठी गेलो तर कामाला नाही म्हणत नाही. आज आमच्या इथं नामदेव महाराजच्या मंदिरासाठी भरपूर ते करतात आणि ज्यावेळेस ते नगरसेवक होते त्यांच्याकडे एवढं पद पण नव्हतं मोठं तरी पण ते बरं. चांगले आता होते. आमदारकी लढत होते समोर विद्यमान आमदार आहेत महेश लांडगे. लढत कशी होईल दोघांमध्ये? लढत टक्करची होणार काटेकी टक्कर होईल. काटेकी टक्कर होणार. बरं. पण निवडून कोण येतील? निवडून अजित भाऊ येतील. अजित गव्हाणे. तर कारण काय आहेत की जनतेला वाटतं या ठिकाणची की अजित गव्हाणे? थोडा बदल झाला पाहिजे असं जनतेच्या मनात आहे. बरं. का बरं बदल झाला पाहिजे? काय काम आहे बदल? विकास झालाय नाही झालाय? विकास एवढा बऱ्यापैकी नाही झालेला. बऱ्यापैकी नाही झाला. आपण पाहतोय आता दोन्हीकडनं ताकद लावण्यात आली. शरद पवार साहेब स्वतः मैदानात बरोबर, उतरले. बरोबर. इकडे भाजपकडनं ताकद लावण्यात आली. बरोबर. एकंदरीत कसं पाहताय सध्या? काय वाटतं तुम्हाला कशा पद्धतीची निवडणूक होईल? टक्करचीच निवडणूक होणार हा. म्हणजे घासून होणार पण अजित भाऊचा नक्की विजय आहे. अजित पवारचा विजय झाल्यावर तुम्हाला काय वाटतं कितीचं लीड असेल? काय वाटतं तुम्हाला साधारण? घासून म्हणजे लय आले 50 घासून लीड असं. 50 आता आता मागचे 2 टर्म विलास लांडे लढले होते. यावेळेस त्यांचेच नातेवाईक आहेत अजित गव्हाणे काकाचे हा. ते पण त्यांच्या पाठीशी आहेत. एकंदरीत काय वाटतं तुम्हाला? जर शरद पवार साहेबांनी अजून ताकद लावली तर काय वाटतं? तर विजय तर फिक्सच आहे ना तो. विजय तर अजित भाऊचा तर काय fix आहे. अपेक्षा आहेत? जर तुम्ही जसं म्हणता अजित पवार निवडून यावे, जनतेची अपेक्षा काय असेल ते काही पूर्ण करावी. जी काय कामं असतील कुठले प्रश्न आहेत का प्रलंबित जे त्यांच्या मार्फत सुटावे असं वाटतं? भरपूर आहेत आता ते भरपूर प्रश्न आहेत ते आणि ते मागच्या 10 सुटतील. वर्षात भरपूर कामं राहिली. कामं राहिले ते कुठली कुठली? बरीच कामं राहिली ते आता बोलता येत नाही. हे सगळं चालू हा, हा, सगळं आलं. फक्त नाव